पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, बहिणीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूची इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अविश्वासू राहिलेल्या दिवसांबद्दल देवाकडे माफी मागावं म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाबरोबर अविश्वासू राहिलेल्या दिवसांबद्दल डोळे बंद करा, डोळे बंद करा. हात तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकताय. हालेलुया. देवाबरोबर अविश्वासू राहिलेल्या दिवसांसाठी देवाकडे माफी मागा. हालेलुया. एखाद्या गोष्टीच्या संबंधामध्ये परमेश्वराबरोबर अविश्वासू राहून चुकीच्या गोष्टींकडे, चुकीच्या लोकांच्याकडे तुम्ही वळाले असेल तर देवाकडे माफी मागा. हालेलुया हालेलुया हालेलुया. लग्न झालेले लोक जीवन साथीदाराबरोबर कधी अविश्वासू राहिलं असेल तर खूप मोठा जखम तुमच्या हृदयाला लागलेला आहे. तुम्ही देवाकडे माफी मागा. जीवन साथीदाराबरोबर लग्नाच्या दिवशी आपण देवाला वचन दिलेलं आहे. लग्नाच्या दिवशी देवाला दिलेले वचन पाळायला जर आपण कमी पडलं असेल तर देवाकडे आपण माफी मागूया. जीवन साथीदाराला समोर आता पहा आणि त्यांच्याकडे माफी मागा. छोट्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे तुमच्याकडून झालेले चुका त्यासाठी येशूकडे माफी मागा. ख्रिस्त मंडळी बरोबर तुम्ही अविश्वासू राहून ख्रिस्त मंडळीच्या संबंधातील काही जबाबदारी पाळायला कमी पडले, ख्रिस्त मंडळीच्या संबंधातील महत्वाच्या लोकांच्या विषयी चुगली केली, असा प्रकारे ख्रिस्त मंडळीच्या विरुद्ध कधी वागलं असेल तर देवाकडे माफी मागा. हात जोडून आपण ही प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ कृत्याने वाही गेले मी फार पापे केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. हालेलुया. डोळे बंद करूनच परमेश्वराजवळ कृपा मागा. देवा, चुकांमधून बाहेर पडायला दान दे. आजच्या या प्रार्थनामध्ये अनेक लोक बसलेले आहेत ज्यांच्या परिस्थिती खूप बिकट आहे तरी अजूनपर्यंत विश्वासू राहिलेला आहे. परमेश्वर असं सांगतात, माझ्या बरोबर विश्वासू राहिलेले बाल देवाकडे गुडघे न टेकलेले या ठिकाणी अनेक देवाची लेकरं आहेत. देवाला त्याबद्दल अभिमान वाटत आहे. हालेलुया 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 हालेलुया. आपापल्या जागेवर आपण बसूया. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. हे बंधू भगिनीनो, अब्राहम यांना
देवानी दिलेल्या देवाच्या अभिवचन आहे. उत्पत्तीचा पुस्तक 12व्या अध्यायातील 2रं वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाला पाठ असेल तर बोललं तरी चालते, नाहीतर आता सिस्टर वाचणार. हालेलुया. उत्पत्तीचा पुस्तक 12व्या अध्यायातील 2रं वचन. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करणार. पुढे, मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तुझे नाव मोठा करीन. तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. हालेलुया. हे जे आशीर्वाद आहेत हे परमेश्वर आपल्या सर्वांसाठी देत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही सर्व मोठे राष्ट्र बनावं, तुम्ही आशीर्वाद बनावं, तुमच्याद्वारे अनेक लोकांना आशीर्वाद मिळावा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, अब्राहमला बरं वाटलं आशीर्वाद मिळणार आहे. अब्राहमला बरं वाटलं मोठा राष्ट्र बनणार आहे. हालेलुया. थोड्या दिवसामध्ये नवरा बायको दोघे देवाची स्तुती वर करत आहे, देवाची आराधना वर करत आहे. हालेलुया. स्तुती आराधना वर चालू असलं तरी मध्ये सारा ताईने अब्राम दादाला बोलले, देवाने कुठे सांगितलं सारा कडून मिळणार म्हणून. प्रेज द लॉर्ड. थांबून किती दिवस थांबायचं? आता माझा वय आहे का? तुम्ही थोडा तरी डोकं चालवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सारा यांच्या मनामध्ये असलेल्या अविश्वासूपणाचा विचाराचा परिणाम. हालेलुया. गावामध्ये अनेक लोक करत होते, तसा प्रकारे समाजाला पटणाऱ्या गोष्टी होते त्या काळामध्ये. हालेलुया. त्याने चूक करायची निर्णय घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. त्या चुकामुळे इस्माईल जन्माला येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्माईलचं जन्म कोणाकडून झालं? इस्माईलच्या मम्मीचं नाव काय आहे? काय आहे? अब्राम. हागार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हागार पोटात बाळ मिळालं तोपर्यंत ठीक होते. पोटामध्ये बाळ आहे म्हणून कळाल्यावर अहंकार, गर्व, मोठापणा तिचं चालू झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने साराला दमवायचं चालू केलं. दोघांचा पटत नाही असा वेळ आला. हालेलुया. धन्यवाद येशू. शेवट बाळाला घेऊन बाहेर पडायचा वेळ आली. धन्यवाद येशू. हालेलुया. गलातीयरास लिहिलेल्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या इच्छेनुसार जन्मलेल्या बाळ आणि दुसऱ्या बाळ या दोघांच्या मम्मी बद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अब्रामला देवाने बोललेले वचन आहे. हालेलुया. तुम्हाला मी देईन. हालेलुया. तरी अब्रामच्या मनामध्ये निरनिराळा विचार येत आहे. जे कोणी बोलत आहे त्यांचा पण ऐकत बसले. हालेलुया. उत्पत्तीचा ग्रंथ 15व्या अध्यायातील पहिले वचनापासूनचे वचन आपण ऐकूया. उत्पत्तीचा ग्रंथ 15वा अध्याय. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा
भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएजर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, वचनाकडे कान द्यायला, वचनाकडे लक्ष द्यायला अब्राम कुठेतरी कमी पडले. हालेलुया. देवाने सांगितलं, आय एम ए शील्ड फॉर यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणजे परमेश्वर सांगत आहे, तुला कोणी काही करणार नाही. तुला कोण कापायला आलं तरी, तुझ्यावर कोणतरी अटॅक करायला आलं तरी, मी तुझ्या समोर उभा आहे, मलाच वार बसणार. तुझ्याकडे कोणाचं काही येणार नाहीये, मी तुला सांभाळेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा अजून देवाने बोलले, तुला मी आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. कुठला आशीर्वाद? कधी देणार आहे? हालेलुया. कधी देणार आहे? कुठला आशीर्वाद? तू जे काही मला देत आहे ते सर्व एलियासरला जाणार. दमास्कस वाला एलियासर जे आहे त्याच्या नावाने जॉईन होणार. मला काय भेटणार आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने त्याला स्पष्टपणे बोलले, नाही, तुलाच भेटणार. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव. हालेलुया. 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 म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाने दिलेल्या एखाद्या वाचनाच्या संबंधामध्ये आपण कधी अविश्वासू राहायचं नाही, घाई गडबड करायची नाही. हालेलुया. हालेलुया. देवानीच बोललं का? देवानी बोललं तर पूर्ण करून देणार. तुमच्यामध्ये कोणाचा तरी कांद्याचा हाड कदाचित मोडल्यासारखा झालेला असेल, मुक्कामावर बसलेला असेल, की जे हाड निरंतर दुखत आहे, असे कोणाला तरी प्रभूने त्यातून सुटका दिलेला आहे. हालेलुया. संडासच्या जागेच्या संबंधातील वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या तक्रार असलेल्या काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. एक गरोदर स्त्रीसाठी तुमच्यामध्ये काही लोक प्रार्थना करत आहेत. पवित्र आत्मा त्या गरोदर स्त्रीला आशीर्वादित करत आहे. एका कानाला येशूने आता आशीर्वाद दिलेला आहे. कान एकदम क्लिअर झालेला आहे. हालेलुया. कोणाला तरी प्रयत्न करायला वाटत असेल तर हालेलुया. चष्मा काढून पहिले बघा. हालेलुया. बिन चष्म्याचा बघायला देवानी कोणाला तरी दान दिलेला आहे. बँकेत काम करणारी एक ताई एकदा रुटीन करून घरी गेली. हालेलुया. अंमलासमध्ये तिने साक्षीवर दिलं नव्हता. हालेलुया. जेव्हा ती बँकेत गेली, चष्मा ठेवून तिला काही दिसत नाही. काही होत आहे म्हणून तिला प्रॉब्लेम वाटायला लागले. हालेलुया. तिने चष्मा बाजूला काढून ठेवलं. मग बघताना कम्प्युटर मध्ये जे काही आहे ते सर्व दिसत आहे. बाकी सर्व गोष्टी दिसायला लागल्या. हालेलुया. तेव्हा तिला कळालं की काल मी साक्षी दिलं नव्हतं. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.